नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, युनिव्हर्सल फाउंडेशनच्या ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये मी हितेश पाटील आपणा सर्वांचे स्वागत करतो. आज आपण विज्ञान विषयातील अत्यंत महत्त्वाचा टॉपिक ग्रॅव्हिटेशन याच्यावर डिस्कशन करणार आहोत. ग्रॅव्हिटेशन हा जो पॉइंट आहे त्याच्यावर आयोग सतत प्रश्न विचारत असते. एमपीएससी मध्ये राज्यसेवा म्हणो किंवा PSI STI चे पेपर असो, त्याच्यामध्ये आयोग याच्यावर हमखास एक प्रश्न विचारते. त्याच्यानंतर तुम्ही SSC JEE SSC मध्ये किंवा बँकिंग एक्झाम मध्ये जो सायन्सचा पार्ट असतो तिथेही हा विषय अत्यंत महत्त्वाचा असतो. हा जो टॉपिक आहे तो एक मेजर रोल प्ले करतो आणि आज आपण त्याच टॉपिक बद्दल बोलणार आहोत, तो म्हणजे गुरुत्वाकर्षण. तर चला आपण स्टार्ट करूया. गुरुत्वाकर्षण गुरुत्वाकर्षण हा जो सब्जेक्ट आहे, हा जो पॉइंट आहे, तो शिकण्यासाठी तुम्हाला काही बेसिक कन्सेप्ट तुमच्या आधी क्लिअर पाहिजेत. त्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर केल्यानंतर एक फ्लो नुसार जर तुम्ही गेले तर तो टॉपिक तुम्हाला एकदम इझिली समजत असतो. जसं समजा आज आपण ही जी लेक्चर सिरीज स्टार्ट करत आहोत त्याच्यामध्ये आपण हे जे लेक्चर आहे ते 3 पार्ट मध्ये आपण डिवाइड केलेलं आहे. त्या 3 पार्ट मध्ये आपण काही खालचे जे मी तुम्हाला याच्यात जे टॉपिक एक्सप्लेन केलेले आहेत किंवा जे टॉपिक मी सांगतोय त्या टॉपिक बद्दलच आयोग जास्त प्रश्न विचारणार आहे. गुरुत्वाकर्षण शिकताना तुम्हाला ज्या पायाभूत संकल्पना असतात त्या क्लिअर पाहिजे. त्याच्यानंतर न्यूटनचा जो गुरुत्वाकर्षणाचा नियम आहे तो तुमचा क्लिअर पाहिजे. नंतर पृथ्वीचे जे गुरुत्वीय त्वरण आहे त्याच्याबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन पाहिजे. वस्तू व वजन याच्यामध्ये जो डिफरन्स असतो त्याबद्दल तुम्हाला माहित पाहिजे. मुक्त पतन, मुक्तिवेग, अवकाशातील वजनहीनता याबद्दल तुम्हाला भरपूर गोष्टी माहिती हव्या आणि याच्यासाठी आज आपण ही लेक्चर सिरीज घेऊन आलेलो आहे. मागच्या वर्षी राज्यसेवेने सुद्धा या टॉपिकवर एक प्रश्न विचारला होता, अवकाशातील वजनहीनता. याच्यावर पहिला किंवा दुसरा प्रश्न होता. त्यानंतर सॅटेलाइटची कन्सेप्टही तुम्हाला क्लिअर पाहिजे की सॅटेलाइट काय असतो आणि सॅटेलाइट कसा रिव्हॉल्व्ह होतो याबद्दल तुम्हाला माहित पाहिजे. आणि लेक्चरच्या सर्वात शेवटी जो तिसरा पार्ट येईल त्याच्यात आपण आयोगाने विचारलेले जे प्रश्न आहेत त्याच्यावर आपण डिस्कशन करूया. तर आता आपण लेक्चर स्टार्ट करूया. सगळ्यात आधी पायाभूत संकल्पना. तर तुम्हाला हा जो ग्रॅव्हिटेशन आहे तो शिकण्यासाठी कोणकोणत्या कन्सेप्ट ह्या तुमच्या क्लिअर पाहिजेत, म्हणजेच तुम्हाला ग्रॅव्हिटेशन अत्यंत इझी जाईल. तर ह्या 3 कन्सेप्ट ज्या मी बोर्डवर तुम्हाला दिसत आहेत त्या 3 कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर जर राहिल्या तर ग्रॅव्हिटेशन तुम्ही इझिली अंडरस्टँड करू शकाल. तर आपण त्या कन्सेप्ट बद्दल डिस्कस करूया. सगळ्यात आधी पहिली कन्सेप्ट येते ती म्हणजे समानुपातीची. समजा एक विद्यार्थी आहे, आपण एक विद्यार्थी कन्सिडर करू. त्याचं जेव्हा वय हे 6 वर्षाचं होतं तेव्हा त्याने पहिलीमध्ये ऍडमिशन घेतलं. ठीक आहे. नंतर तो जेव्हा 7 वर्षाचा झाला तेव्हा तो दुसरीमध्ये गेला. नंतर जेव्हा तो 8 वर्षाचा झाला तेव्हा तो तिसरीमध्ये गेला. ठीक आहे. याच्यावरून तुम्हाला एक गोष्ट क्लिअर झाली, जसं जसं त्याचं वय हे वाढत होतं तसं काय होत होतं, त्याची इयत्ता सुद्धा काय होती, वाढत होती. जसं 6 वर्षाचा होता तेव्हा पहिलीत होता, 7 वर्षाचा होता तेव्हा दुसरीत होता आणि 8 वर्षाचा होता तेव्हा तो कितवीत गेला, तिसरीत गेला. याच्यावरून आपल्याला एक कन्सेप्ट क्लिअर झाली की जसं जसं त्याचं एज हे वाढते, जसं जसं त्याचं वय वाढते तसं तसं काय होतं, त्याची जी इयत्ता होती ती वाढत होती. जर एक वस्तू ही वाढत असेल आणि त्याच तुलनेत दुसरी वस्तूही वाढत असेल तर त्याला म्हणतो की एक वस्तू ही दुसऱ्या वस्तूच्या काय समानुपाती आहे, म्हणजे समप्रमाणात वाढत आहे, समानुपाती आहे. आणि त्याला आपण सिम्बॉलिकली जर रिप्रेझेंट करायचं म्हटलं तर आपण त्याला म्हणतो A इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द B. याचा अर्थ असा आहे, याचं सिम्बॉलिकल याचा मिनिंग असा आहे की जसं जसं A ही वाढते तसं तसं B ही वाढत आहे. ठीक आहे. समानुपातीचा अर्थ तुम्हाला आता क्लिअर झालेला असेल. त्याच्यानंतर ग्रॅव्हिटेशन शिकताना तुम्हाला दुसरी कन्सेप्ट क्लिअर पाहिजे असते, ती म्हणजे व्यस्तानुपाती. व्यस्तानुपातीची कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर पाहिजे. पुन्हा एकदा आपण काय करू, समजा एक व्यक्ती आहे, त्याने सकाळी मोबाईल चार्जिंगला लावला. मोबाईल चार्जिंगला लावल्यानंतर त्याच्या मोबाईल होता, मोबाईल चार्जिंगला लावल्यानंतर त्याची मोबाईलची चार्जिंग होती 100%. ठीक आहे. सकाळी तो घरातून बाहेर निघाला. 1 तासानंतर त्याने मोबाईलची चार्जिंग चेक केली. 1 तासानंतर तर ती मोबाईलची चार्जिंग होती 90%. ठीक आहे. मोबाईलची चार्जिंग काय झाली, 90%. 2 तासानंतर त्याने चेक केलं तर मोबाईलची चार्जिंग झाली त्याची 80%. ओके. त्यानंतर 3 तासानंतर त्याने पुन्हा चेक केलं तर मोबाईलची चार्जिंग झाली 70%.
आता आपल्याला इथं अजून एक गोष्ट लक्षात येते की जसा जसा टाइम हा वाढतोय, 1 तास, 2 तास, 3 तास, जसा जसा टाइम हा वाढतोय तसा तसा काय होतं, त्याच्या मोबाईलची जी चार्जिंग होती ती काय होते, डिक्रीज होते, कमी होते. ठीक आहे. जसा जसा टाइम वाढतोय तसा तसा मोबाईलची चार्जिंग ही डिक्रीज होते. याचा अर्थ इथून आपल्याला एक गोष्ट क्लिअर होते की एक वस्तू वाढते तर दुसरी वस्तू त्याच्या तुलनेत काय होते, कमी होते. ठीक आहे. एक वस्तू जेव्हा वाढते तेव्हा दुसरी वस्तू जी आहे ती त्याच्या तुलनेत कमी होते. आणि याच कन्सेप्टला आपण म्हणतो व्यस्तानुपाती किंवा इन्व्हर्सली प्रपोर्शनल. समानुपातीमध्ये काय होत होतं, एक वस्तू वाढल्यानंतर दुसरी वस्तू वाढत होती. व्यस्तानुपातीमध्ये काय झालं, एक वस्तू वाढत होती तेव्हा दुसरी वस्तू कमी होत होती. या कन्सेप्टला म्हटलं जातं व्यस्तानुपाती किंवा इन्व्हर्सली प्रपोर्शनल. आता याला सिम्बॉलिकली कसं रिप्रेझेंट करायचं त्याबद्दल बोलू. सिम्बॉलिकली रिप्रेझेंट करायचं म्हटलं तर ए वाढत होता तेव्हा काय होत होतं, बी हा कमी होत होता. मग त्याला सिम्बॉलिकली रिप्रेझेंट करताना ए इज, हे डायरेक्टली प्रोपोर्शनल साईन जसं तसं घेतलं, फक्त जो बी होता त्याला 1/ला लिहायचा आपण. ठीक आहे. आणि ह्या पूर्ण बॉक्सचा मिनिंग होतो की ए इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द बी. याचा मिनिंग होतो ए इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द बी. ठीक आहे. तुम्हाला आता ही कन्सेप्ट क्लिअर झालीच असेल की डायरेक्टली प्रपोर्शनल आणि इन्व्हर्सली प्रपोर्शनल कसं लिहायचं. आता तुम्हाला इथंच अजून एक मी कन्सेप्ट क्लिअर करून देतो. समजा ए नावाची वस्तू आहे ती वाढली तर बी नावाची वस्तू ही वाढते आहे, परंतु सी नावाची जी वस्तू आहे ती कमी होते. सी नावाची जी क्वांटिटी आहे ती कमी होते. ठीक आहे. क्वांटिटी म्हणू आपण, वस्तू नाही म्हणून. ए जेव्हा वाढते तेव्हा बी वाढते आणि सी कमी होते. तर याला आता आपल्याला सिम्बॉलिकली रिप्रेझेंट जर करायचं असेल तर आपण कसं रिप्रेझेंट करू. आता मी तुम्हाला सांगितलं ए इज, ए आणि बी एकमेकांना काय समप्रमाणात आहेत, म्हणजे एक वाढल्यानंतर दुसरी वाढते. ए इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द बी, हे असं लिहून घेतलं. आता जो सी आहे तो ए ला काय इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे, ते लिहिताना आपण काय करायचं, अपॉनला सी लिहून घ्यायचा. ठीक आहे. आता पहा, फक्त एवढंच जर पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल की ए इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द सी, आणि जर वरचं पाहिलं तर लक्षात येईल की ए इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द बी. ही कन्सेप्ट तुम्हाला माहित पाहिजे. जर तुम्ही आता याच्यानंतर इक्वेशन येतात, राज्यसेवा विचारते, इक्वेशनवर प्रश्न विचारते की हे वाढलं तर ते कमी होतं, ते वाढलं तर हे कमी होतं. तर तुम्हाला सायन्समध्ये सगळ्यात आधी हीच कन्सेप्ट क्लिअर पाहिजे की काय वाढल्यानंतर काय कमी होणार आहे. पाहिल्यानंतर आपलं लक्षातच पाहिजे. एखादं इक्वेशन पाहिलं तर आता तुम्हाला लक्षात येऊनच जाईल की ए वाढतो, बी वाढला, सी, ते तुम्हाला लक्षात येऊन जाईल जर डायरेक्टली प्रपोर्शनल असेल किंवा इन्व्हर्सली प्रपोर्शनल असेल. ग्रॅव्हिटेशन शिकताना पुढचे कन्सेप्ट असते ती म्हणजे न्यूटनचे गतिविषयक 3 नियम. न्यूटनचे गतिविषयक 3 नियम तुम्ही अभ्यासलेले असतील 7वी मध्ये, 8वी मध्ये, 9वी मध्ये. न्यूटनचे गतिविषयक 3 नियमाबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. न्यूटनने गतिविषयक 3 नियम दिलेले आहेत. त्याच्यापैकी पहिला रूल. ठीक आहे. पहिला रूल परत आपण एक एक्झाम्पल घेऊ. समजा एक टेबल आहे. ठीक आहे. एक टेबल आहे आणि त्या टेबलावर एखादा डस्टर पडलेलं आहे समजा. ठीक आहे. डस्टर पडलेला आहे. आता त्या डस्टरला जर आपण स्वतःहून काहीतरी फोर्स अप्लाय नाही केला, त्या डस्टरला जोपर्यंत आपण काहीतरी म्हणजे एखादा व्यक्ती आला आणि जोपर्यंत ते डस्टर उचलत नाही तोपर्यंत ते जे डस्टर आहे ते तिथून जागेचं हलणार नाही. किंवा असं तर होत नसेल की मी टेबलावर डस्टर ठेवलं आणि डस्टरने सकाळी उठून आलो तर डस्टर फिरायला बाहेर गेलो, तर असं तर होणार नाही. डस्टर तिथंच असेल. ठीक आहे. जोपर्यंत त्याला कोणीतरी उचलून ठेवत नाही तोपर्यंत डस्टर तिथंच असणार आहे. त्यानंतर आपण 2 दिवसानंतर पाहिलं, 3 दिवसानंतर पाहिलं, डस्टर तिथंच असणार आहे. ठीक आहे. जोपर्यंत त्याला कोणीतरी उचलत नाही. तर न्यूटनने हा जो ही जी कन्सेप्ट होती तीच त्याने लॉ मध्ये मांडली. जोपर्यंत न्यूटन काय बोलला, जोपर्यंत एखादी वस्तू स्थिर अवस्थेत असेल, एखादी वस्तू स्थिर अवस्थेत असेल. ठीक आहे. कधीपर्यंत ती स्थिर अवस्थेत असेल, जोपर्यंत त्याच्यावर एक्सटर्नल फोर्स अप्लाय होत नाही तोपर्यंत. म्हणजे डस्टरवर एक्सटर्नल फोर्स म्हणजे तुम्ही गेले आणि तुम्ही उचलून ती वस्तू बाजूला ठेवून दिली, हा तुम्ही जो लावलेला असतो तो एक्सटर्नल फोर्स असतो. जोपर्यंत तुम्ही एक्सटर्नल फोर्स लावत नाही तोपर्यंत ती वस्तू जागेची हलणार नाही. किंवा आता अवकाशात काय होतं, एखादी वस्तू जर असेल आणि ती कंटिन्यू स्पीड मध्ये चालत असेल, कंटिन्यू अशी ट्रॅव्हल करत असेल, जोपर्यंत तिला तुम्ही थांबवत नाही तोपर्यंत ती थांबणार नाही. तुम्ही मूवीज मध्ये पाहिलेलं असेल.
मग न्यूटनने सांगितलं होतं एखादी वस्तू जर स्थिर अवस्थेत असेल जोपर्यंत तुम्ही एक्सटर्नल फोर्स लावत नाही तोपर्यंत ती हालणार नाही, आणि दुसरी जी वस्तू असेल एखादी कंटिन्यू मोशन मध्ये एखादी वस्तू जात असेल जोपर्यंत तिला एक्सटर्नल फोर्स लावत नाही तोपर्यंत ती थांबणार नाही, असं न्यूटनने पहिल्या लॉ मध्ये मांडलं होतं. आता दुसऱ्या लॉ बद्दल बोलूया. न्यूटनचा दुसरा लॉ एक इक्वेशन होतं, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन. ठीक आहे, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन, हे न्यूटनचा दुसरा लॉ होता. याच्याबद्दल मी थोडं तुम्हाला पुढे डिस्कस करणार आहोत जेव्हा मी स्मॉल जी बद्दल बोलेल, स्मॉल जी ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी बद्दल बोलेल त्यावेळेस मी तुम्हाला याच्याबद्दल डिस्कशन करेन. तिसरा लॉ होता न्यूटनचा. आता त्याच्यासाठी मी तुम्हाला एक एक्झाम्पल घेतो. समजा ए नावाची व्यक्ती आहे, ठीक आहे, आणि बी नावाची व्यक्ती आहे. ठीक आहे, या दोघांमध्ये भांडण झालं. या दोघांमध्ये भांडण झाल्यानंतर ए नावाच्या व्यक्तीने बी नावाच्या व्यक्तीच्या कानात मारली. ठीक आहे, भांडण झाल्यानंतर ए नावाच्या व्यक्तीने बी नावाच्या व्यक्तीच्या कानात मारली. आता त्याला प्रतिसाद म्हणून बी नावाच्या व्यक्तीने सुद्धा ए नावाच्या व्यक्तीच्या कानात मारली. ठीक आहे, हा, तर न्यूटनचा जो लॉ होता तो असाच होता, ए नावाच्या व्यक्तीने बी नावाच्या व्यक्तीच्या कानात मारली, ती झाली त्याची ऍक्शन, आणि बी नावाच्या व्यक्तीने त्याला रिॲक्शन दिली, रिॲक्ट केलं त्याच्यावर, आणि त्याच्या सुद्धा बी नावाच्या व्यक्तीने ए नावाच्या व्यक्तीच्या कानात मारली, ती झाली त्याची रिॲक्शन. प्रत्येक ऍक्शनला रिॲक्शन असते. हा न्यूटनचा थर्ड लॉ होता, आणि त्याच्यावरच आपण पाहिलेलं आहे. त्याच्यावरच एक जे रॉकेट असतं, रॉकेटमध्ये समजा एक रॉकेट आहे, त्या रॉकेट मधलं जे प्रिन्सिपल असतं ते न्यूटनच्या थर्ड लॉवर डिपेंड असतं. ठीक आहे, याच्यात काय होतं, जे रॉकेट असेल इथून असा जाळ निघत असेल, आणि जो जाळ असेल तो काय करतो, जमिनीवर थ्रस्ट फोर्स अप्लाय करतो, काहीतरी फोर्स अप्लाय करतो, आणि जमिनीवर त्याने फोर्स अप्लाय केल्यानंतर ती त्याची ऍक्शन होते, आणि त्या जमिनीवर फोर्स अप्लाय केल्यामुळे ते रॉकेट वरच्या डायरेक्शनने फ्लो होतं, वरच्या डायरेक्शनने जातं, आणि त्यालाच म्हणतो आपण त्याची रिॲक्शन. जमीन त्याच्यावर रिॲक्शन अप्लाय करते, त्याच्यामुळे ते जे रॉकेट आहे ते वर जाते. ठीक आहे, ज्या तीन कन्सेप्ट जर तुमच्या क्लिअर असतील, एक डायरेक्टली प्रोपोर्शनलची, दुसरी इन्व्हर्सली प्रोपोर्शनलची, आणि तिसरी न्यूटनचे 3 लॉ जर तुम्हाला माहिती असतील तर तुम्हाला ग्रॅव्हिटेशन हे चॅप्टर एकदम इझिली जाईल. ओके, चला आपण स्टार्ट करूया ग्रॅव्हिटेशनच्या मुख्य पार्टवर. पहिला आहे न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत. ठीक आहे, आता तुम्हाला ही स्टोरी माहिती असेल. एक वेळेस न्यूटन सफरचंद एका बागेत बसलेला होता. ठीक आहे, सफरचंदच्या झाडाखाली बसलेला होता न्यूटन, आणि न्यूटन सफरचंदच्या झाडाखाली बसल्यानंतर त्याच्या डोक्यावर एक सफरचंद आले, आणि नंतर त्याने विचार केला की हे सफरचंद खालीच का पडले, हे सफरचंद असे वरती का नाही निघून गेले, किंवा सफरचंद ह्याच डायरेक्शनने का आले, असाही सफरचंद येऊ शकत होता, तर असं का झालं, त्याच्या मनात भरपूर प्रश्न आले, आणि त्याच्यावरूनच एक नवीन फोर्सचा जन्म झाला, तो म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ठीक आहे, त्याने भरपूर रिसर्च केली, आणि त्याला समजलं की एक पृथ्वीमध्ये सुद्धा एक ग्रॅव्हिटेशन नावाचा फोर्स आहे, आणि त्याबद्दलच त्याने रिसर्च करायला सुरुवात केली, आणि त्याने एक नवीन लॉ मांडला, तो होता न्यूटनचा ग्रॅव्हिटेशनचा लॉ. ठीक आहे, न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा वैश्विक सिद्धांत. ठीक आहे, त्याने जे कन्क्लुजन केले होते ते तुम्हाला मी आता हळूहळू एक्सप्लेन करतो. ठीक आहे, लेट्स स्टार्ट. आता त्याने काय सांगितलं होतं, त्याचं जे स्टडी होती त्याच्यात त्याने काय सांगितलं होतं, न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत काय होता. आता त्याच्यासाठी मी 2 बॉडी कन्सिडर करतो, 2 वस्तू कन्सिडर करतो, 2 बॉडीज कन्सिडर करतो. ही जी बॉडी आहे तिला आपण ए मानू, आणि ही जी बॉडी आहे तिला आपण बी मानू. बॉडी म्हणजे कोणतीही वस्तू असणार आहे त्याच्यात. ठीक आहे, ए नावाची वस्तू आणि बी नावाची वस्तू या दोघांमधलं अंतर आपण समजा डी घेऊ. आता डी का बघितलं, डी फॉर डिस्टन्स असतं म्हणून आपण डी घेऊ. ठीक आहे, आर पण घेऊ शकतात तुम्ही, डी पण घेऊ शकतात, कोणतेही एक लेटर मानून घेऊ. स्मॉल डी ने आपण ते डिनोट केलं. या दोघांमधलं अंतर किती आहे, डी आहे. पहिली जी वस्तू आहे तिला काहीतरी मास असेल. ठीक आहे, ते मास आपण कन्सिडर करू m1, आणि दुसरी जी वस्तू आहे तिचं मास आपण कन्सिडर करू m2. ठीक आहे, पहिली वस्तूचं मास आहे m1, दुसरी वस्तूचं मास आहे m2.
दोन वस्तूंचं मास कन्सिडर केलं, त्यांच्यामधलं डिस्टन्स डी असेल असं आपण कन्सिडर केलं. आता ह्या दोन वस्तूंमध्ये न्यूटन काय बोललेलं आहे आपण ते बोलूया. हे आपलं त्याने जे सेटअप दिलं होतं त्याच्याबद्दल आपण डिस्कशन केलं. आता न्यूटन काय बोलला असेल? न्यूटन बोलला की जर दोन, एक M1 नावाचं मास असेल, एक M2 नावाचं मास असेल, तर ते दोघ एकमेकांना अट्रॅक्ट करतात. काय करतात? अट्रॅक्ट करतात. म्हणजेच कसं होईल ते? ही M1 नावाची जी बॉडी आहे ती M2 ला काय करते? स्वतःकडे अट्रॅक्ट करते, स्वतःकडे आकर्षित करते. तसेच ही M2 नावाची जी बॉडी आहे ती M1 ला स्वतःकडे अट्रॅक्ट करते. समजतं तुम्हाला? जी M1 नावाची बॉडी आहे ती M2 ला अट्रॅक्ट करते स्वतःकडे, आणि जी M2 नावाची बॉडी आहे ती M1 ला स्वतःकडे अट्रॅक्ट करते आहे. आता जर एखादी वस्तू जर एखाद्या वस्तूला अट्रॅक्ट करत असेल त्याला फोर्स, आपण फोर्स कन्सिडर करतो. आणि तो जो समजतंय M2 ला अट्रॅक्ट करते म्हणजे कोणत्या तरी फोर्सने त्याला अट्रॅक्ट करते, आणि त्याच फोर्सला आपण म्हणतो ग्रॅव्हिटेशनल फोर्स. त्याला काय म्हणतो आपण? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि याच ग्रॅव्हिटेशनल फोर्स बद्दल न्यूटनने डिस्कव्हरी केली. ठीक आहे. जो आता तुमचा इथं MCQ बनतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज ऑलवेज, ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा नेहमीच अट्रॅक्टिव्ह असतो. ठीक आहे. तो काय करतो? वस्तूला अट्रॅक्ट करतो. आता या फोर्स बद्दल, आता कधीही नवीन फोर्स जेव्हा निघतो तेव्हा त्याला गणिता भाषेत आपल्याला डिफाईन करावा लागतो. तो किती, कसा असेल, किती त्याची इंटेन्सिटी किती असेल, ते सगळं आपण त्याला डिस्कस करावं लागतं. आता पहा, हा जो फोर्स आहे त्याला डिफाईन करण्यासाठी न्यूटनने एक स्टेटमेंट मांडला आणि त्याला म्हटलं जातं लॉ. ठीक आहे. तर हा जो फोर्स आहे तो डायरेक्टली प्रपोर्शनल असतो असं न्यूटन बोलला. ते जे दोन मासेस होते, M1 नावाचं मास होतं आणि दुसरं मास होतं M2, यांच्या गुणाकाराशी समानुपाती असते. गुणाकाराशी काय असते? समानुपाती असते. हे बघा, F is directly proportional to the product of M1 and M2. याचा अर्थ काय असेल मित्रांनो? जर मास वाढलं तर फोर्स पण वाढणार आहे. पुन्हा एकदा MPSC तुम्हाला स्टेटमेंट मध्ये विचारू शकते. समजा म्हणजे मॅथमॅटिकली तुम्हाला विचारू शकते, जर आपण दोन बॉडीज आहेत त्यांचं मास, त्याच्यापैकी कोणत्याही बॉडीचं मास जर दुप्पट केलं तर ग्रॅव्हिटेशनल फोर्सवर काय इफेक्ट होईल? जर तुम्ही मास, असा जर प्रश्न विचारला असेल, मास जर तुमचं दुप्पट झालं तर फोर्स काय होईल? त्याचं दुप्पट होईल, कारण की ते एकमेकांना काय डायरेक्टली प्रोपोर्शनल आहेत. हे न्यूटनचं पहिले स्टेटमेंट झालं. फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ M1 आणि M2. M1 काय होतं? आपण त्याचं मास होतं, जे आपण केजी मध्ये मोजतो. जनरली आपण केजी मध्ये मोजतो त्याला. ठीक आहे. हे त्याचं ते पहिलं स्टेटमेंट होतं. दुसऱ्या स्टेटमेंट मध्ये त्याने काय सांगितलं? हा जो फोर्स आहे तो इनव्हर्सली प्रोपोर्शनल असेल. आता इनव्हर्सली प्रोपोर्शनल म्हणजे काय? 1/, 1/. कशाच्या इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे? त्यांच्यामधील अंतराच्या वर्गाच्या. अंतर घेतलं होतं आपण D, आणि त्याच्या वर्गाच्या इनव्हर्सली प्रोपोर्शनल असेल असं त्याने सांगितलं होतं. F इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द D². पुन्हा एकदा याचा मिनिंग काय असेल? जर डिस्टन्स, दोन वस्तूंमधलं अंतर जर वाढलं तर जो फोर्स असेल तो सुद्धा काय होईल? तो फोर्स होईल डिक्रीज, कारण की ते एकमेकांना इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. क्लिअर होतं? हा त्याचा न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत होता, अत्यंत सोपे भाषेत. आपण पाहून घेऊया आपण काय काय PPT वर दिसते. न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत. ठीक आहे. विश्वातील प्रत्येक वस्तू इतर प्रत्येक वस्तूला ठराविक बलाने आकर्षित करत असते. हे मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक वस्तू दुसऱ्या वस्तूला आकर्षित करणाऱ्या त्याच फोर्सला आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स बोलणार आहोत. नंतर हे बल एकमेकांना आकर्षित करणाऱ्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानुपाती, म्हणजे वस्तुमान म्हणजे जे मास होतं M1 M2 यांच्या गुणाकाराचे समानुपाती, म्हणजे मास वाढल्यानंतर ते डिक्रीज होणार आहे. व त्यामधील अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती, जसं आपण आता डिस्कशन केलेलं आहेच. F इज, आता पहा त्यांनी लिहून घेतलेलं आहे. मॅथमॅटिकली लिहिल्यानंतर आता मी पुन्हा एक कन्सेप्ट सांगतो. F is directly proportional to the M1 M2 upon D². आता मला एक
क्वेश्चन विचारतो मित्रांनो तुम्हाला. हे जे डायरेक्टली प्रोपोर्शनलचं साईन आहे ते याच्या आधी तुम्ही मॅथमध्ये कधी वापरलं होतं का? मॅथमध्ये तुम्ही वापरलं असेल पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन हे वापरलं असेल. ठीक आहे. हे डायरेक्टली प्रोपोर्शनलचं साईन तर आजपर्यंत कधी वापरलं नसेल. मग हे डायरेक्टली प्रोपोर्शनल मॅथमॅटिक्स मध्ये आहे, आपण युजच केलेलं नाहीये, तर आता इथं युज करावं लागेल का? नाही. मग जेव्हा आपण डायरेक्टली प्रोपोर्शनलचं साईन जर तुम्हाला काढायचं असेल तर त्याच्या जागेवर आपण लिहितो इक्वल, म्हणजे बरोबरचं साईन, आणि त्याच्या बरोबर असतो एखादा कॉन्स्टंट, काहीतरी कॉन्स्टंट आपल्याला घ्यावा लागतो. ठीक आहे. आता इथंच जर मला हे जे साईन काढायचं असेल त्याच्या जागेवर आपण लिहितो इक्वल आणि कॉन्स्टंट घ्यायचा आहे. कॉन्स्टंट आता तुम्ही कोणतेही लेटर युज करू शकता. ठीक आहे. कोणतेही लेटर युज करू शकता, परंतु चॅप्टर कोणतं आपलं ग्रॅव्हिटेशन. आपण बोलतो कशाबद्दल? ग्रॅव्हिटेशन बद्दल, म्हणून आपण लेटर घेतलं जी. ठीक आहे. आपण लेटर काय घेतलं? जी. म्हणजे हे जे साईन आहे ते कट होऊन त्याच्या जागेवर आपण हे लिहायचं, आणि इथं आलेला जो जी असेल त्याला म्हटलं जातं युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. त्याला काय म्हटलं जातं? युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. आणि जो युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट असतो तो पूर्ण युनिव्हर्स मध्येच त्याची किंमत बदलत नाही. तुम्ही चंद्रावर गेले तरी तो त्याची व्हॅल्यू सारखीच असेल, तुम्ही सूर्यावर गेले त्याची किंमत सारखी असेल, किंवा तुम्ही कोणत्याही ग्रहावर गेले त्याची किंमत सारखीच असेल. आणि त्याची किंमत एक वेळेस आपल्याला विचारली गेलेली आहे एक्झाम मध्ये. त्याची जी किंमत आहे ती आहे 6.673 इंटू 10⁻⁻11. 10⁻⁻11 म्हणजे 0 पॉईंट नंतर 11 शून्य घेऊन जायचे आणि मग 1 लिहायचा, असं त्याचं इतकी छोटी व्हॅल्यू आहे त्याची 6.67 वाल्याची. ठीक आहे. ह्या जी ची व्हॅल्यू एकदम निग्लिजिबल आहे, एकदम स्मॉल आहे. आणि ही जी ची व्हॅल्यू कधी आपण लक्षात येईल. आता एक कन्सेप्ट, पुन्हा एकदा एक कन्सेप्ट सांगतो. जी ची व्हॅल्यू एकदम लहान आहे. मग एवढी लहान असल्यामुळे आपण आपल्या इक्वेशन मध्ये का घेतो? जी ची व्हॅल्यू कधी तुम्हाला एकदम कन्सिडरेबल होईल जेव्हा दोन मोठ्या ग्रहांबद्दल तुम्ही बोलत असणार, तेव्हा जी ची व्हॅल्यू आपण कन्सिडर करतो. तुमच्यासाठी इथे एक्झाम मध्ये हे स्टेटमेंट जे आहे ते एक्झाम साठी मेन आहे. त्याच्यानंतर ही जी ची व्हॅल्यू आहे ती तुम्हाला मेन आहे. ठीक आहे. याच्याबद्दल मी तुम्हाला एक क्वेश्चन विचारतो, त्याचं आन्सर तुम्ही नंतर द्या मला. ए नावाचा व्यक्ती आहे, बी नावाचा व्यक्ती आहे. ए नावाचा व्यक्ती आहे, बी नावाचा व्यक्ती आहे. दोघं जण रस्त्याने चालतायत, आणि मी जसं सांगितलं तुम्हाला की त्या दोघांमध्ये अट्रॅक्शन फोर्स असेल. ए नावाची व्यक्ती बी नावाच्या व्यक्तीला अट्रॅक्ट करेल, बी नावाची व्यक्ती ए नावाच्या व्यक्तीला अट्रॅक्ट करेल. जेव्हा दोघं जात आहेत तर असं होतं का की दोघं चिपकून गेले? नाही ना. की दोघं जवळ येतात, असं अजिबात होणार नाही. तर ते कशामुळे होत नाही याबद्दल तुम्हाला या फॉर्म्युल्यामध्येच त्याचा आन्सर आहे. जीच्या व्हॅल्यूमध्येच तुम्हाला त्याचा आन्सर भेटेल, आणि ते तुम्ही कमेंट करू शकता. तर हा झाला न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत. याच्यानंतर आपले जे टॉपिक उरलेले आहेत त्या टॉपिक आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेऊ. तोपर्यंत धन्यवाद.